Last. Hello dear students, good morning all of you. Welcome to Chaटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 8वीचा दुसरा धडा पाहत आहे. धड्याचे नाव आहे समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका. पहा, या पाठामध्ये आपण समांतर रेषा म्हणजे काय ते पाहिले, छेदिका म्हणजे काय हेही आपण पाहिले. आता छेदिकांमुळे जे कोण तयार होतात ते 3 कोणांचे प्रकार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितले आहे. पहिला प्रकार आहे संगत कोण, दुसरा प्रकार आहे अंतर कोण आणि तिसरा प्रकार आहे व्युत्क्रम कोण. त्यापैकी संगत कोण म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. जे कोण हे एकाच बाजूस असतील, ठीक आहे, ज्या कोणांच्या भुजा ह्या एकाच बाजूस असतील त्याला आपण संगत कोण असे म्हणत होतो. अंतर कोण म्हणजे काय, तर अंतरकोण हे अशा प्रकारचे कोण असतात ज्याचे कोण हे आतील बाजूस असतील छेदिकेच्या, त्याला अंतरकोण असे म्हटले जाते. आणि आज आपण छेदिकेमुळे केलेल्या कोणांचा तिसरा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत, ज्याला व्युत्क्रम कोण किंवा अल्टरनेट अँगल्स असे म्हटले जाते. पहा, व्युत्क्रम कोण यालाच आपण अल्टरनेट अँगल्स असेही म्हणतो. याची व्याख्या काय आहे ते आधी आपण पाहूया. ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. छेदिका म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, ही रेषा छेदिका आहे. या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस जे कोण असणार आहेत आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोणांची जोडी असते. म्हणजे काय असणार आहेत, तर कोण विरुद्ध बाजूस असणार आहे. असं जर असेल तर या केसमध्ये इथे हा कोण असेल तर हा दुसरा कोण इथे असणार आहे. म्हणजे एक छेदिकेच्या विरुद्ध बाजूस व एक भुजेच्या विरुद्ध बाजूस अशा प्रकारचे कोण जिथे असणार आहेत त्यांना व्युत्क्रम कोण किंवा अल्टरनेट अँगल्स असे म्हटले जाते. व्याख्या लिहून घ्या. ज्या जोडीतील कोण आणि हे कोण हे नेहमी जोडीत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. छेदिकांमुळे होणारे कोण हे नेहमी जोडीमध्ये लिहिले जातात. आपण व्याख्या लिहितोय व्युत्क्रम कोणाची. ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा म्हणजे बाजू. इथे वेगवेगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. भुजेवर असलेल्या बाजू, छेदिकेवर असलेल्या भुजा, बाजू मी इथे म्हटले आहे, इथे तुम्हाला भुजा हा शब्द दिला आहे. भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. त्यांना काय म्हणतात, तर व्युत्क्रम कोणांची जोडी असे म्हटले जाते. आता व्युत्क्रम कोणांचे 2 भाग पडतात. कोणते, तर अंतर्व्युत्क्रम. अंतर्व्युत्क्रम म्हणजे काय असणार आहे बाळांनो, तर आणि बाह्य व्युत्क्रम. पहा, अंतर आणि बाह्य व्युत्क्रम असे 2 प्रकार आपण पाहिले आहेत. त्यापैकी अंतर्व्युत्क्रम म्हणजे काय, रेषांच्या आतील बाजूस असणारे. म्हणजे काय, रेषांच्या आतील बाजूस असणारे कोण हे अंतरकोण आहेत असे आपण म्हणतो. आणि रेषांच्या बाहेरील बाजूस असणारे कोण हे बाह्य कोण आहेत असे आपण म्हणतो.
पहा, व्युत्क्रम कोन अल्टरनेट अँगल म्हणजे काय आपण पाहिले, ज्या जोडीतील कोन हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतील आणि छेदिकेवर असलेल्या भुजा या विरुद्ध दिशा जर एकमेकांच्या दर्शवत असतील, म्हणजेच काय, एक कोन इथे असेल तर दुसरा कोन इथे असणार आहे. जे कोन छेदिकेवर विरुद्ध बाजूस असतात आणि भुजा विरुद्ध बाजू दर्शवतात म्हणजे विरुद्ध विरुद्ध असणारे कोन आहेत, त्यांना व्युत्क्रम कोन असे म्हटले जाते. आता व्युत्क्रम कोनांचे एकूण 2 प्रकार पडतात, बरोबर आहे ना. आतल्या बाजूसही व्युत्क्रम कोन होणार आहे आणि रेषेच्या बाहेरील बाजूसही व्युत्क्रम कोन होणार आहे. अशा पद्धतीने अंतर्व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम असे 2 प्रकार तिथे पडतात. अंतर्व्युत्क्रम कोन म्हणजे काय, तर रेषांच्या आतील बाजूस होणारे कोन, आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे काय, तर रेषांच्या बाहेरील बाजूस होणारे कोन. आता इथे आपण कोन पाहणार आहोत, अंतर्व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम कोन. त्याआधी व्युत्क्रम कोन आपण पाहणार आहोत, मग त्यातील अंतर्व्युत्क्रम कोणते आणि बाह्य व्युत्क्रम कोणते ते आपण पाहूया. कोन TMN म्हणजे हा कोन आणि याची जोडी आपण लिहिणार आहे. कोन TMN आणि आहे MNS. पहा, MN आणि S म्हणजे हा कोन. तुम्ही पाहू शकता की विरुद्ध बाजूस होणारे कोन आहे, छेदिकेच्या विरुद्ध बाजू आणि ज्या भुजा आहेत त्या विरुद्ध दिशेच्या आहेत म्हणून, बरोबर आहे. म्हणजे हा कोन असा आहे तर हा कोन हा असा आहे. पहा, म्हणजे कोन कोणता आहे, इथे अंतर्व्युत्क्रम कोनात मी लिहिते तो अंतरकोन आहे. कोन TMN व कोणता कोन आहे दुसरा, तर MNS. यामध्येच दुसरा कोन येतो कोन QMN व कोन RNM. पहा, आणि बाहेरील बाजूस असणारे एकूण 2 कोन आहेत ते कोणते, तर AMP व कोन TNS आणि कोन AMQ व कोन RNT. असे एकूण 4 व्युत्क्रम कोन आपण पाहिले आहेत. पैकी 2 अंतर्व्युत्क्रम आहेत, 2 बाह्य व्युत्क्रम आहेत. पहा, कोन RMN कुठे गेला, कोन QMN म्हणजे हा कोन, ठीक आहे. आणि त्याला दुसरी त्या कोनाची जोडी आहे RNM. QMN कुठे, QMN आणि RMM. पहा, हे 2 कोन QMN आणि RN हे जे 2 रेषांनी मी केले आहेत तो दुसरा अंतर्व्युत्क्रम कोन आहे. बाह्य व्युत्क्रम कोन पहा, जे बाहेरील बाजूस असणार आहेत, कोन आहे AMP म्हणजे हा कोन, आणि यालाच अल्टरनेट दुसरा कोन आहे SNT, बरोबर, किंवा TNS. आणि अजून एक कोन आपण पाहतो आहे जो बाहेरील बाजूस आहे, कोन आहे AMQ आणि याचाच जोडी असणार आहे RNT. ठीक आहे. अशा प्रकारे व्युत्क्रम कोनांच्या 2 प्रकार आपण पाहिले, अंतर्व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम. व्युत्क्रम कोन म्हणजे काय, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, बरोबर आहे, आणि छेदिकेवर असलेल्या बाजूस विरुद्ध दिशा दाखवतात. जर हा कोन म्हणतोय तर ह्याचा हा विरुद्ध कोन आहे, याचा हा विरुद्ध कोन आहे, याचा हा कोनाची जोडी आहे आणि या कोनाची ही जोडी आहे. तर इथे विरुद्ध जोड्या आपण घेतोय. 2 प्रकार याचे पाहिले, अंतर्व्युत्क्रम, बाह्य व्युत्क्रम. आकृतीमध्ये मी तुम्हाला 4ही कोन दाखवले आहेत. अशा पद्धतीने छेदिकेमुळे होणाऱ्या कोनांचे प्रकार 3ही प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार होता संगत कोन, दुसरा प्रकार होता अंतरकोन आणि तिसरा प्रकार आज आपण पाहिला व्युत्क्रम कोन. याची व्याख्या ती आकृती व्यवस्थित काढून घ्या व अंतर्व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम कोन ह्या कोनांच्या जोड्या मी तिथे लिहिल्या आहेत त्याही व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू.